तुमचं नाव सांगा. माझं हा. बाबूराव अर्जुन गाव आंबेवाडी. बर. सध्या इलेक्शन चालू आहे होय माहित आहे. होय. लोक येते ते करायला मत प्रचार करायला. हा प्रचार करायला येते फिरते ती. काय आंबेवाडीत काय कोणाची हवा वाटते? हा? कोणाची हवा वाटते? कोण तसं काय मला डिटेल्स समजतच नाही. माझं घर तर असतं. बर. कोण कोणत्या पार्टीला आहे आणि गाड्या किती तेवढं करून मी आता मालकीला कोणतरी हाळ दुखले होय की मग माझ्या भाषेतच सांगतो. तुमचं काय व्यवसाय काय? हा? शेती आपली. शेती. तुम्हाला खरं सांगू का, थांबा हा. आम्हाला जे पैसे कोण देईल त्याकडे मत आमचं आहे. बर. नाही पैसे घ्यायला आवडा मग बोला असते मग का त्यांचं काय अजून खाल्लंय आपण का बर काय कामं केली आमची, हा. काय कामं केली लगा चांगल्या चांगल्याला तुम्ही जर मोदीचे पैसे मोठ्या मोठ्या जमिनी जाग्याची दिलं आणि आम्हाला जमीन नाही, जागा नाही, घर नाही, झाड नाही, केलं नाही, कशाला मत दिली विचारायला. बरोबर. किती किती मिळायला पाहिजे पैसे? हा पैसे किती मिळायला पाहिजे? त्यांच्या विचार काय देईल त्याच्यावर तर पका बरं दोघांनी पण पैसे दिले तर मत कोणाला द्यायचं? नाही एकालाच द्यायचं. पैसे दोघांचं घ्यायचं का एकाच? एकच ते तसलं आपल्याकडे नाही. भाजप आहे ते काय आता आमचा जे हे आहे शेत त्याला सोडून मी कधी अजून जसा उभा राहिलाय तसा अजून सोडून दिली नाही. पैसे दिले तर नाही दिलं तरी मी मत त्याला पैसे दिले त्याला म्हणतात हा, ते गणले काम गंडत नाही नाहीतर काय नाही, तशी शाळाच आहे. पैसे पैसे तुम्ही आम्ही गुफेला बरं का हा? म्हणलो गुफेला मत आमचं झालं. 100%. 100% ठेवले नाही आज कुठं विचारा तुम्ही या वाडीपाशी चारच घर जाते नाही तर का नाही छट सगळं सगळे मत असं चुकून भाषाच होणार नाही. त्याचा आम्हाला काय वाट केली काय काय केलं त्यांनी? आमच्यासाठी लय चांगली केली. काय हे केलं? जेवण त्यांनी का बांधले बर. कुणी बांधले जेवढाचा फायदा काय? पहिला काय तर मार्ची आणून बसवला आहे गावात चांगलं आहे की. पोट भरते त्यांना. पोट भरलं आणि आता कुठला पोट भरणार एवढा नेता आहे देवळ गुरु काय लावल आमची देवळ बांधलं म्हणजे काम झालं का? हा नाही. नेता कुठला घेऊ द्या हा. एकाने सांगितलं आलं का हे म्हटलं आलं का ही नाही म्हटलं तर तळ्यात पाण्याच्यात मुतू म्हटला हा. आणि तानाच पाटील म्हटला गुरु सांगूला न्यायची खायला म्हटला तिथं न्या आणतायची हा. झाली भाषा तेवढीच का मग आता कुणाला मत देईल मग आता कोणाला म्हणते? आम्ही गुरुजी काय लावली आम्हाला शेटनं एखादी छावणी काढली होती का? कुणी शेटनं? नाचली जर काढली तर गुरु नाही लावली होती तिथं माझा म्हणत ह्याला आतक जाण्याला हो त्याला विचारून तिथं गुरु बांधायला लावली. दुसऱ्या लग्नात जेवाय बसा म्हणून सांगितलं. आता बघा जेव्हा वाढल्यावर जेवलंच पाहिजे. तो पण दुसऱ्या लग्नात मग स्वतः एखादी छावणी काढली असती तर? नाही त्यावेळेस त्यावेळेस त्याला अधिकार नाही. आता अधिकार आहे. आता मग आता काय आता पाऊस पाणी आहे आबादानी आहे कशाला लागतंय हो काहीच लागत नाही. डायरेक्ट शेटला मत देऊन टाकायचं. डायरेक्ट द्या तर काय पर्याय नाही. कुणी काय सांगू द्या मग त्याला काय पण करू द्या मत त्यांना द्या. त्याला जे काय आहे आडगी जे आहे ते हा. ते फसतेली हा. पण मी कधीही बसणार नाही. हा. मी 2 महिने त्याच्यापाशी राहून आलेला माणूस आहे. बाग छटायला डाळिंबीची ह्याच्यात झऱ्यात. हा हा. त्यामुळं काय जर झालं पैसे किती पण देऊ द्या कोणी पण देऊ द्या आणि मला जर लागलं हा. की त्याचं मागून आणीन पैसे असा माणूस आहे. आणि मग ते काय आजकाल आहे का जवळजवळ आज 20-30 वर्ष झालं हा. तेव्हा बाग लय होती जवळजवळ 70 एकर बाग होती तिची
ते आम्ही आता ही काढली का दूध डेअरी हा. त्याच्या खाली अंगाला 70 एकर बाग आहे. हो 70 एकर होते ते खाली पार ह्याच्या आणि गावाकडली 7 का 70? नाही खाली होती बाग 70. ताजे काय कसे तुला माहित नाही तू नुसता हो होला माणूस 7 एकर बाग होती आपलं 70 एकर बाग त्या पडेल्या माळा सकट हा काढली त्यानं बाग आता आंबे लावलेच बघा फक्त हा. आंबे